Harsh and Srushti, is that audible? Yes, sir. Okay. Now we'll continue the same topic. कालच्या लेक्चरला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन पर्यंत पोहोचलेलो होतो. आज आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे इट्स ऑल अबाउट Q&A सेशन. दिस इज क्वेश्चन अँड आन्सर सेशन. तुम्हाला काही आन्सर द्यायचे नाही आहेत, फक्त मी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार, तुम्हाला आन्सर नाही करायचे, बट त्याचा आन्सर मीच तुम्हाला एक्सप्लेन करणार. ओके, दिस इज अवर Q&A सेशन. आता यातलं मी आज एक पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारतोय. क्वेश्चन माझा असा आहे, फॉर एक्झाम्पल, आय हॅव प्रोपॅनॉल. ओके, मी प्रोपेनॉलला कंपॅरिझन करतो आहे हायड्रोकार्बन सोबत, आणि जो हायड्रोकार्बन आहे ब्युटेन. ओके, मी सॉरी. सो माय क्वेश्चन इज दॅट व्हाय दिस प्रोपेनॉल हॅव हाय बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू ब्युटेन, असं मी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन असा आहे, प्रोपेनॉल हॅव हाय बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू ब्युटेन, व्हाय दिस हॅपन्स. ओके, सो या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला काय द्यायचं असतं, तर पहिली गोष्ट यांची फॅमिली ओळखण्याचा प्रयत्न करा. ही जे फॅमिली आहे कुठल्या फॅमिलीमधलं आहे, इट बिलॉंग्स टू अल्कोहोल फॅमिली अँड ब्युटेन बिलॉंग्स टू अल्केन फॅमिली. ओके, आता नेमकं अल्कोहोल असल्यामुळे लॉजिकल आहे की याच्यामध्ये कुठला ग्रुप असणार आहे, ऑब्व्हियसली हायड्रॉक्सिल ग्रुप असेल, आणि ज्या मॉलिक्युलमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो त्यांच्यामध्ये कुठलं बॉन्डिंग तयार होतं, एक्स्ट्रा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड. बट अशा टाईपचा कुठलाही हायड्रोजन बॉन्ड या ब्युटेनमध्ये तयार होत नाही. म्हणजे आपण असं सांगू शकतोय की प्रोपेनॉलचा आपण जर विचार केला, हाऊ वी कॅन रिप्रेझेंट प्रोपेनॉल, इट इज रिप्रेझेंटेड ॲज CH3 CH2 CH2OH असं दाखवलंय. ओके, अजून याच्या शेजारी दुसरा एक प्रोपेनॉल मी दाखवतोय, ज्याला मी लिहिताना असं लिहितोय बघा, HO CH2 CH3. हा जो मोलेक्युल आहे दिस इज अन प्रोपेनॉल मोलेक्युल, आणि या प्रोपेनॉल शेजारी अजून एक प्रोपेनॉल आहे. या दोघांच्या मध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा, दोघांच्या मध्ये फॉर्म होतं हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग कसं होतं की इथे ऑक्सिजन आहे आणि या साईडला आहे हायड्रोजन. ओके, दिस इज ऑक्सिजन हायड्रोजन. ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होते त्या बॉन्डला आपण कुठला बॉन्ड बोलतो, हायड्रोजन बॉन्ड. आणि हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे मोलेक्युलची काय वाढते, स्ट्रेंथ वाढते. मोलेक्युलची स्ट्रेंथ वाढल्यामुळे मोर अमाऊंट ऑफ एक्स्ट्रा एनर्जी इज रिक्वायर्ड. एक्स्ट्रा एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द ब्रेकिंग ऑफ दिस हायड्रोजन बॉन्ड. एक्स्ट्रा एनर्जी लागते आहे, म्हणजेच ऑब्व्हियसली बॉइलिंग पॉईंट लगेच काय झालं, इन्क्रीज झाला. पण असं कुठल्याही प्रकारचा अशा कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन बॉन्ड हा ब्युटेनमध्ये पॉसिबल नाहीये. सो दॅट्स वाय प्रोपेनॉल हॅज हाय बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू ब्युटेन. हा एक क्वेश्चन झाला. अजून एक सेम बेसिसवरती एक क्वेश्चन आहे. मी आता जो सध्या क्वेश्चन एक्सप्लेन केलाय तो समजलाय का बघा बरं, तो क्लिअर आहे ना? येस सर. येस. ओके, आता पुढच्या टाईपचा एक क्वेश्चन आहे, तो आपण डिस्कस करूया, बघूया त्याच्यामध्ये आन्सर येत आहे की नाही येते. ओके, सो क्वेश्चन मी ते मेन्शन करतोय. फाईन. नाउ माय नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट अल्कोहोल्स आर कंपॅरेटिव्हली मोर सोल्युबल इन वॉटर. क्वेश्चन बघा काय आहे, अल्कोहोल्स आर more soluble in water. Alcohols are more soluble in water as compared to hydrocarbon of comparable mass. ओके, म्हणजे त्यांचं म्हणणं काय की अल्कोहोलला वॉटरमध्ये टाकलं आणि एखाद्या हायड्रोकार्बनला पण वॉटरमध्ये टाकलं, दोघांचं कंपॅरिझन केलं तर अल्कोहोल सगळ्यात जास्त प्रमाणात डिझॉल्व्ह होतो आहे, सगळ्यात जास्त प्रमाणात सोल्युबल आहे. वाय अल्कोहोल्स आर मोर सोल्युबल ॲज कम्पेअर टू हायड्रोकार्बन इन वॉटर. सो त्या क्वेश्चनचं आपल्याला आन्सर सांगायचं आहे की अल्कोहोलमध्ये असं काय आहे की तो जास्त प्रमाणात डिझॉल्व्ह होतो. तर पहिला पॉईंट पुन्हा तोच आहे की अल्कोहोलमध्ये OH ग्रुप प्रेझेंट आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे अल्कोहोलच्या बाबतीत, आणि हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे अल्कोहोल हा वॉटर सोबत काय तयार करतो, हा अल्कोहोल वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो. अल्कोहोल फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. ॲज देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड, अल्कोहोल वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतोय, त्यामुळे त्या अल्कोहोलची सोल्युबिलिटी वाढते. पण हायड्रोकार्बनचा जर आपण विचार केला, फक्त आणि फक्त हायड्रोकार्बन,
तर इथे पुन्हा ते सेमच रिझन आहे. इन केस ऑफ हायड्रोकार्बन देर इज अ ॲब्सेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोलच्या बाबतीत इमिजिएटली हायड्रोजन बॉन्ड तयार होते. हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे वॉटरमध्ये त्याची सोल्युबिलिटी वाढून जाते. पण तसाच जर विचार आपण हायड्रोकार्बनचा केला तर हायड्रोकार्बनमध्ये कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे आणि हायड्रोजन बॉन्डिंग नसल्यामुळे त्याची सोल्युबिलिटी काही इन्क्रीज होणार नाही आहे. सो दॅट्स वाय द रिझन इज ओनली दॅट हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोल कन्सिस्ट ऑफ हायड्रोजन बॉन्ड and such type of hydrogen bond is not possible in case of hydrocarbon. ओके, सो हा पण क्वेश्चन सेम थेरीच्या बेसिसवरती होता. हा पण क्वेश्चन आपला सेम थेरीच्या बेसिसवर होता की अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग करणं पॉसिबल होत जातं, त्यामुळे त्याची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी वाढून जाते. पण तसंच जर आपण हायड्रोकार्बनचा विचार केला तर हायड्रोकार्बनमध्ये कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत नाही आणि म्हणून या रिझनमुळे अल्कोहोलची सोल्युबिलिटी जास्त असते. हा एक क्वेश्चन झालाय. नाउ विल मूव्ह फॉर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन असा आहे बघा, मी ते क्वेश्चन मेन्शन करतोय. आता जो क्वेश्चन आहे मी तुम्हाला एक नाव देतो आहे, एक मोलेक्युलर फॉर्म्युला देतोय आणि तो मोलेक्युलर फॉर्म्युला असा आहे C7H8O. C7H8O असा एक मोलेक्युलर फॉर्म्युला दिलाय आणि मी तुम्हाला क्वेश्चन असा विचारतोय की हा जो मोलेक्युलर फॉर्म्युला आहे या मोलेक्युलर फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही याच्यापासून तयार करा मोनोहायड्रिक फेनॉल. By using this molecular formula, we have to prepare monohydric phenol. But नुसतं मोनोहायड्रिक फिनॉल तयार तर नाही करायचंय, म्हणजे नुसतं स्ट्रक्चर नाही काढायचंय आपल्याला. अपार्ट फ्रॉम स्ट्रक्चर प्लस तुम्हाला त्याचं काय सांगायचं आहे, IUPAC नेम पण सांगायचं आहे. बघा क्वेश्चन असा आहे, हा जो मोलेक्युलर फॉर्म्युला दिलाय या मोलेक्युलर फॉर्म्युला पासून तुम्ही काय तयार करा, तुम्ही एक स्ट्रक्चर तयार करा. हे स्ट्रक्चर तयार करा, पण ते स्ट्रक्चर कोणाचं असलं पाहिजे, मोनोहायड्रिक फेनॉलचं असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच OH आला पाहिजे. आणि स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर तुम्ही त्याचं काय लिहून दाखवा, IUPAC नेम लिहून दाखवा. सो आता बघूया नेमकं आपण या मोलेक्युलर फॉर्म्युलाचा वापर कसा करू शकतो. मला सांगा, कुठलाही फेनॉल म्हटला तर बेन्झिन तर काढावंच लागेल की नाही? येस ऑर नो? कुठलाही Yes, फेनॉल sir. म्हटला तर आपल्याला बेन्झिन काढावंच लागेल. आणि आपण बेन्झिन काढल्या इथे समजा मी फिनॉल बोलतोय की नाही, फिनॉल म्हटलं तर मला OH पण दाखवावं लागेल. आता मला एक सांगा, सध्या जेवढं मी स्ट्रक्चर ड्रॉ केलंय त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे? सध्या जेवढं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं आहे त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे? 6 कार्बन आहे. हे 6 कार्बन कुठे सांगायची गरज आहे? 1 2 3 4 5 अँड 6 असे मी 6 कार्बन दाखवले. मला सांगा, जिथे जिथे मी असा ॲरो दाखवतोय तिथे कोण प्रेझेंट असतो अजून? हायड्रोजन. हायड्रोजन. Hydrogen. मग मला एक सांगा, जिथे ॲरो दिसतंय ते ॲरो झाले किती? 1 2 3 4 5. हे 5 हायड्रोजन तर आहेतच, बट इथे पण ते एक हायड्रोजन आहे की नाही? मग टोटल हायड्रोजन झाले किती? 6 हायड्रोजन. आणि ऑक्सिजन किती झाले? एकच ऑक्सिजन झालाय. सध्या चेक करा, याला कम्पेअर करा याच्यासोबत, मॅच तर होत नाहीये ना, मॅच तर होतच नाहीये. मग मला सांगा, अजून काहीतरी पार्ट मिसिंग आहे, आपण काहीतरी दाखवायचं राहिलेलं आहे. आता मग अशा केसमध्ये आपल्याला चेक करायला मिळतंय की आपल्याला एक कार्बन कमी पडतोय. मग तो कार्बन कुठे जोडायचा आपल्याला? तो कार्बन तुम्ही कुठल्याही पोझिशनला जोडून द्या. यू कॅन अटॅच दॅट कार्बन ॲट एनी पोझिशन. तुम्ही सपोज मी हे स्ट्रक्चर पुन्हा काढतो, हे स्ट्रक्चर मी पुन्हा काढलं. तर मला सांगा, समजा तो कार्बन जर मी इथे जोडला, तो कार्बन जर मी इथे जोडण्याचा प्रयत्न केला, पण ऑलरेडी त्या पोझिशनला एक हायड्रोजन होता की नाही? ऑलरेडी त्या पोझिशनकडे हायड्रोजन होताच. अरे हो की नाही? बोला ना पटकन. हो सर. येस. मग मला तो कार्बन जोडण्याच्या आधी तिथला एक हायड्रोजन बाहेर काढावा लागेल. आपण जर मोलेक्युलर फॉर्म्युला कम्पेअर केला तर आपल्याकडे एक कार्बन एक्स्ट्रा लागत होता, तो ऑलरेडी आपण दाखवलाय. तुम्ही कम्पॅरिझन करा, हायड्रोजनचा डिफरन्स किती आहे? 2चा आहे. आपल्याकडे 2 हायड्रोजन पण एक्स्ट्रा आहे. आता त्यात आणखी तिसरा पण आलाय. आता ऑक्सिजन तर बॅलन्स होऊन गेले, नो प्रॉब्लेम. आता मला सांगा, या 3 हायड्रोजनचं करायचं काय? हे 3 हायड्रोजन कुठे जोडायचे आता? तो आपण नवीन कार्बन ऍड केलाय ना व्हेरी गुड. तिथे आपण ऍड केला. ते हायड्रोजन आपल्याला कार्बनची व्हॅलेन्सी कम्प्लीट करण्यासाठी लागतील. मग इथे काय मेन्शन करू द्या? CH3 मेन्शन करू द्या. मग आता मला कोणी सांगेल का, बघा सध्या तुमच्या क्लासमध्ये पण हे चॅप्टर चालू आहे आपलं, तर जेव्हा फेनॉलला ऑर्थो पोझिशनला मिथिल असतो तर
त्याचं कॉमन नेम काय असतं? 2-मिथिल प्रोपेन फिनॉल सॉरी. हा मी आधी कॉमन नेम विचारलं. त्याचं कॉमन नेम असतं ओक्रेसॉल. त्याचं कॉमन नेम काय असतं? ओक्रेसॉल. हा, पण आपल्याला लिहायचं आहे IUPAC. द नेम ऑफ IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2-मिथिल फेनॉल. व्हेरी गुड. याचं नाव आपण नाव काय दिलंय? दिस इज 2-मिथिल फेनॉल. ओके, पण मला एक सांगा, हे एवढं स्ट्रक्चर पॉसिबल आहे का अजून काय पॉसिबल आहे? अजून 2 स्ट्रक्चर होऊ शकतात. करेक्ट, व्हेरी गुड. तर जसं आपण हा मिथिल ग्रुप या ऑर्थो पोझिशनला जोडलाय, या मिथिल ग्रुपला इथून रिमूव्ह करा आणि त्या मिथिल ग्रुपला जोडा मेटा पोझिशनला. म्हणजे मी आता स्ट्रक्चर असं दाखवतोय. इथे OH काढलाय, इथे दाखवलाय CH3. हा जो मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलचं कॉमन नेम आहे एम क्रेसॉल. याचं नाव आहे एम क्रेसॉल आणि त्याचा IUPAC जर आपण नोमेनक्लेचर काढलं तर द नेम ऑफ मॉलिक्यूल इज 3-मिथिल फेनॉल. आता हा झाला सेकंड मॉलिक्यूल. अजून एक मॉलिक्यूल पॉसिबल आहे जो आपण इथे दाखवूया आता. सो दिस इज थर्ड पॉसिबिलिटी. OH वरती आहे तसंच आहे. इथे या पोझिशनला आपण काय जोडलाय? CH3 जोडलाय. या मॉलिक्यूलचं नाव आहे पी क्रेसॉल. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज पी क्रेसॉल आणि या मॉलिक्यूलचं नाव आहे इट इज 4-मिथिल फेनॉल. ओके, याच्यापेक्षा जास्त काय आपण काय करू शकतोय का? याच्यापेक्षा जास्त आपण काही ड्रॉ करू शकतोय का? नाही सर. नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आता पॉसिबिलिटी शिल्लक राहिलेली नाहीये. सो मग आपला क्वेश्चन जो होता ना की बाय युझिंग दिस मोलेक्युलर फॉर्म्युला वी हॅव टू ड्रॉ स्ट्रक्चर्स ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. एकदा क्रॉस चेक करा, आपण ड्रॉ केलेले स्ट्रक्चर सगळे मोनोहायड्रिक आहेत का? OH एकच आहे, OH एकच आहे, OH एकच आहे. याच्यात हे सगळेचे सगळे कोण आहेत? मोनोहायड्रिक फेनॉल्स आहेत. ओके, आणि या सगळ्यांचं आपण काय लिहिलंय? IUPAC नेम पण लिहिलंय. अपार्ट फ्रॉम IUPAC मी तुम्हाला एक्स्ट्रा त्याचं कॉमन नेम पण सांगून दिले. हे जे आता मी हे जे मी आता ब्रॅकेटमध्ये दाखवले ना, ते ब्रॅकेटमधले कुठले आहे? इट्स अ कॉमन नेम ऑफ फेनॉल. ओके, या क्वेश्चनमध्ये कोणाला काही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल, डिफिकल्टी असेल तर विचारा. डन. समजलंय का? काही मुलं लेट आलेत, त्यांनी आता विचार नका करू, त्यांनी पुढच्या क्वेश्चनचा विचार करा. चला आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. ओके, पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला असा विचारलाय. वी हॅव टू राईट द केमिकल रिॲक्शन. वी हॅव टू राईट द केमिकल रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झिन. समजा मी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, राईट द chemical reaction for the preparation of phenol from chlorobenzene. How we can prepare phenol from chlorobenzene. यासाठी तुम्हाला काय करून दाखवायचंय? तुम्हाला रिॲक्शन लिहून द्यायची पाहिजे. ओके, आता तुम्हाला हे स्वतःलाच जज करायचंय की तुम्हाला ही रिॲक्शन आठवते आहे की नाही आठवत असेल. तुम्हाला आठवत असेल तुम्ही डिस्कस करा. नाही आठवत असेल तर मी ते एक्सप्लेन करतोच आहे. बघा, तुम्हाला एक 10 सेकंद 15 सेकंद विचार करा तुम्ही. सर हा, हे तीच म्हणता तुम्ही क्लोरोबेन्झिन टू सोडियम फेनॉक्साइड टू येस फिनॉल. ॲब्सोल्युटली करेक्ट. दॅट इज द सेम मेथड. मग आता याच्यामध्ये आपण काय करतो माहिती का? याच्यामध्ये आपण ही रिॲक्शन करताना बघा, स्टार्टिंग कंपाऊंड आपल्याला यूज करायचं आहे क्लोरोबेन्झिन. स्टार्टिंग कंपाऊंड आपण जो यूज करतोय इट्स अ क्लोरोबेन्झिन. ओके, या क्लोरोबेन्झिन मध्ये आपल्याला ऍड करायचं असतं सोडियम हायड्रॉक्साईड ॲट टेम्परेचर ऑफ 623 केल्विन टेम्परेचर अँड अ प्रेशर ऑफ नियर अबाउट 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 320 समटाइम्स 320 पण मिळू शकते. आपल्या सिलेबसमध्ये तो आपल्याला 300 ॲटमॉस्फेरिक दिला आहे. आता या कंडिशनला काय होतं बघा ना, या कंडिशनला असं होतं, दिस क्लोरीन इज गोइंग टू सबस्टिट्यूटेड बाय ONA ग्रुप सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम फेनॉक्साईड. इथे जे फॉर्म होते ते काय फॉर्म झाले? देर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम फेनॉक्साईड प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळालं HCl. आता हा जो काही सोडियम फेनॉक्साईड तयार झाला, इथं नाव पण लिहून ठेवतोय मी. दिस इज सोडियम फेनॉक्साईड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम फेनॉक्साईड. या सोडियम फेनॉक्साईड मध्ये आपल्याला नेहमीपणे यूज करायचं आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. एकदा की आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं तर तो हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतो? हा जो काही पॉझिटिव्ह सोडियम आहे
या पॉझिटिव्ह सोडियमला आपण सबस्टिट्यूट करतो आणि त्याच्या जागेवरती आपण हायड्रोजन प्लेस करतो, जेणेकरून बाहेर पडलेला सोडियम इमिजिएटली कंबाईन होतो क्लोरीन सोबत आणि आपल्याला बाय प्रोडक्ट काय मिळतं, NaCl. बाय प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला इंटरेस्ट आहे मेन प्रोडक्टमध्ये. मेन प्रोडक्ट जे तयार होते बेन्झिनच्या वरती O होता, इथून मी Na ला रिमूव्ह केलं आणि Na ला रिमूव्ह करून त्याच्या जागेवरती मी कोणाला घेऊन चाललोय, H ला घेऊन चाललोय, जेणेकरून मला काय भेटलं आहे, फिनॉल मिळाला आहे. ओके, सो आजचं हे सगळं टॉपिक, हे सगळं कंटेंट घेण्यामागचं सॉरी पर्पज एकच आहे की तुम्हाला रिकॉल होत आहे का. हे बघा, एक्सप्लेन तर मीच करतो आहे, एक्सप्लेन मी करतोय, सो डोंट वरी अबाउट दिस. पण हे क्वेश्चन्स घेण्यामागचं रिझन फक्त एवढंच आहे की असा क्वेश्चन आला तर तुमच्या माइंडमध्ये ते आन्सर यायला पाहिजे. आन्सर नसेल येत तर टॉपिकला रिवाइज करा, रिपीट करा, पुन्हा पुन्हा ऐका, लिहून काढा, रिॲक्शन स्वतः सॉल्व्ह करा, MCQ सॉल्व्ह करा, तरच जाऊन हा टॉपिक इथे सॉल्व्ह होईल. ओके, सो आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया काय एक्झॅक्टली. एकच मिनिट, मी क्वेश्चन बघतो आहे. ओके, चला एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही मला असे ॲटलिस्ट एक तरी केमिकल रिॲक्शन सांगा की जी केमिकल रिॲक्शन प्रूव्ह करते आहे की फिनॉल हे ॲसिडिक नेचर आहे. फिनॉल इज ॲसिडिक इन नेचर. फिनॉल इज ॲसिडिक इन नेचर. हे प्रूव्ह करण्यासाठी ॲटलिस्ट तुम्ही मला एक केमिकल रिॲक्शन सांगा जे तुम्हाला जमते आहे. ॲटलिस्ट एक तरी सांगण्याचा प्रयत्न करा किंवा स्वतःला विचारा की आपल्याला आठवतंय का की अशी कुठली रिॲक्शन आहे जी प्रूव्ह करते की फिनॉल हे ॲसिडिक नेचरचे असतात. मी तर सांगणारच आहे तुम्हाला, पण तुम्ही सर मी त्याच्यावरती सांगू विचार का? करा. हा बोला. C6H5OH वाली थी प्लस Na हा, करेक्ट. to C6H5 by ONA plus half H2 असं काय. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, करेक्ट, 100% करेक्ट. आपण ती रिॲक्शन अशी दाखवू शकतो. बघा रिॲक्शन कशी होते की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा यूज करायचं आहे फिनॉल. इथे आपण शो केलं आहे फिनॉल आणि या फिनॉलमध्ये मी जस्ट ॲड करून दिला सोडियम मेटल. सोडियम मेटल ॲड केल्या केल्या काय होतोय, हा जो एक हायड्रोजन आहे ना, हा हायड्रोजन इथून बाहेर पडतो आणि हायड्रोजन बाहेर पडून त्याच्या जागेवरती कोण जातो, सोडियम जातो, जेणेकरून तुम्हाला मिळतं पुन्हा सोडियम फिनॉक्साईड. आता हे सोडियम फिनॉक्साईड झाल्यानंतर बाहेर आपण कोण टाकला, आपण एक हायड्रोजन बाहेर टाकला. पण असा एकटा हायड्रोजन कधी नसतो ना, मग मी याला H2 लिहू शकतोय. पण मला सांगा मी H2 कसं काय लिहू शकतोय, H2 तर प्रोड्यूस पण नाही झालेला आहे, आपल्याला फक्त एकच हायड्रोजन प्रोड्यूस झालाय. मग एकच हायड्रोजन प्रोड्यूस झालाय, मी इथे H2 लिहून ठेवलंय. मग दोघांचं रिॲक्शन किंवा दोघांचं मिनिंग सेम होण्यासाठी मी इथे काय लिहून टाकणार माहिती का, हाफ H2 लिहिणार. हाफ H2चाच अर्थ काय आहे, फक्त एक हायड्रोजन प्रोड्यूस झालाय. आता ही रिॲक्शन काय सांगते माहिती का, ही रिॲक्शन अशी सांगते, जे एखादं केमिकल जेव्हा एखाद्या मेटल सोबत रिॲक्ट होतो, when any chemical reacts with metal, that it shows the confirmation that given compound is acidic in nature. जेव्हा एखादं केमिकल आहे ते एखाद्या मेटल सोबत रिॲक्ट होत आहे, हे कन्फर्मेशन असतं की ते केमिकल, ते रिॲक्टंट मॉलिक्यूल हे कन्फर्म कोण असतात, ॲसिडिक नेचरचे असतात. तर ही झाली एक रिॲक्शन. मी तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा रिॲक्शन देतो, ते आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी सॉल्व्ह केली. रिॲक्शन बघा कुठली होती. आपण इथे सपोज घेतला फिनॉल. ओके, फिनॉलमध्ये आपण ॲड केला एक बेस ॲड केला. आपण फिनॉलमध्ये ॲड केला बेस. इथे मी बेस घेतला आहे सोडियम हायड्रॉक्साईड. ही तर रिॲक्शन पण आत्ताच सॉल्व्ह केली होती. सांगा जेव्हा आपण NaOH टाकतो तेव्हा एक्झॅक्टली रिॲक्शन काय झाली होती, आपल्याला मिळालं होतं सोडियम फिनॉक्साईड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम फिनॉक्साईड प्लस काय मिळत आहे, वॉटर मॉलिक्यूल मिळते. वॉटर मॉलिक्यूल कसं काय मिळालं बघा, समजून घ्या. बघा इथून आपण कोणाला रिमूव्ह केलं, OH ला रिमूव्ह केलं. OH ला रिमूव्ह करून त्याच्या जागेवर तुम्ही काय टाकलं, ONA ग्रुप टाकून दिला, जेणेकरून मला काय मिळालं, सोडियम फिनॉक्साईड मिळालं. आता इथून बाहेर पडलेला OH कंबाईन होतो या H सोबत, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतं, H2. आता ही रिॲक्शन कसं काय प्रूव्ह करते की फिनॉलचं ॲसिडिक नेचर आहे. तर बघा मला हे सांगा, आपण कोणासोबत त्याची रिॲक्शन केली, बेस सोबत केली. जे अननोन कंपाऊंड XYZ कंपाऊंड जर बेस सोबत रिॲक्ट करत असेल तर ते कंपाऊंड
काय असतं, ऍसिडिक नेचर असतं. सो जरी आपल्याला समजा माहिती नाही की हा फेनॉल आहे, आपण त्याला सध्या अननोन कंपाऊंड कन्सिडर करू. When this unknown compound it is going to react with base and there is a formation of some desired product, then it shows the confirmation that given unknown compound is acidic in nature. आणि हे ऍसिडिक नेचर आहे XYZ कंपाऊंडचं, ज्या XYZ ला आपण क्लिअरली फॉर्म्युला मेन्शन केला आहे फेनॉल. फेनॉल NaOH सोबत रिएक्शन दाखवतोय, फेनॉल बेस सोबत रिएक्शन दाखवतोय, याचा अर्थ फेनॉलचं नेचर कसं आहे, ऍसिडिक नेचरचं आहे. सो दिस इज फेनॉल इज ऍसिडिक इन नेचर. ओके, हा पण पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. ओके, हो सर. हा कोणीतरी बोललं. फिनॉल जास्त ऍसिडिक असतो का इथेनॉल जास्त ऍसिडिक असतो? याच्यामध्ये फेनॉलची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते, ते पण एक्सप्लेन करतो. चला आपण समजा कम्पेअर केलं, एका साईडला मी नाव मेन्शन केलं आहे फेनॉल आणि दुसऱ्या साईडला आपण मेन्शन केलं एखादा अल्कोहोल. कुठलं अल्कोहोल घ्या, सपोज आपण इथेनॉलला कम्पेअर केलं. ओके, आपण इथे कम्पेअर करतोय इथेनॉल. ओके, इथे फेनॉल आहे, इथे इथेनॉल आहे. या दोघांपैकी कोण जास्त ऍसिडिक आहे, तर याचा आन्सर आहे फेनॉल इज मोर ऍसिडिक. आता फेनॉल मोर ऍसिडिक का आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, याचं रिझन असं आहे की जेव्हा फेनॉलला तुम्ही डिसोसिएट करता, म्हणजे याचा अर्थ काय ते समजून सांगतो. जेव्हा फेनॉल पासून तुम्हाला H+ मिळतो, म्हणजे जेव्हा फेनॉल, आता फेनॉल आपण ऍसिड बोलतो आहे म्हणजे फेनॉल काय देणार आहे, H+ देणार आहे. फेनॉलने H+ दिल्यानंतर तो दिसायला कसा असेल, इट लुक लाईक दिस, O- प्लस तुम्हाला काय मिळतं, H+ मिळतं. ही झाली पहिली. आता इथे साईडला एक्सप्लेन करतोय इथेनॉल. इथेनॉल आपण रिप्रेझेंट कसं करतोय, CH3 CH2OH. समजा या अल्कोहोलने सुद्धा H दिलास तर हा दिसायला कसं असेल बघा, CH3 CH2O- प्लस H+. आता इथे जे फॉर्म झाले ना, इथे मी नाव लिहितोय त्यांचे आता. ओके, यांना बोलतात फेनॉक्साइड आयन, फेनॉक्साइड आयन, आणि याला बोलतात इथॉक्साइड आयन किंवा अल्कॉक्साइड आयन. सध्या इथिल आहे म्हणून मी त्याला नाव देतो इथॉक्साइड आयन. ओके, आता बघा काय होतं एक्झॅक्टली. जेव्हा फेनॉल हायड्रोजन देतोय, जेव्हा फेनॉल हायड्रोजन देतोय तेव्हा तयार होतं फेनॉक्साइड, आणि हे फेनॉक्साइड काय दाखवतं, हे फेनॉक्साइड नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो. हा फेनॉक्साइड नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो, आणि जितके रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतात तेवढा तो फेनॉक्साइड आयन काय होत जातो, स्टेबल होतो. म्हणजे याचा अर्थ हायड्रोजन दिल्यानंतर या फेनॉक्साइड आयनला रेझोनन्समुळे काय मिळाली, स्टॅबिलिटी मिळाली. म्हणजे हा नेहमी प्रयत्न करतो की प्रोटॉनला द्यायचंय, हायड्रोजनला द्यायचंय. का, कारण हायड्रोजन दिल्यानंतर जो उरलेला पार्ट असतो त्याला रेझोनन्समुळे काय मिळते, स्टॅबिलिटी मिळते. म्हणून तो नेहमी प्रयत्न करतो की हायड्रोजनला देऊन टाकायचं. पण तसं अल्कॉक्साइडच्या बाबतीत नाही होत. अल्कॉक्साइडच्या बाबतीत हायड्रोजन दिल्यानंतर हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन मध्ये कुठल्याही प्रकारचा रेझोनन्स नाही होत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रेझोनन्स होत नाही. त्यातल्या त्यात अजून एक पॉइंट असा आहे, अल्किल ग्रुप अटॅच आहे. अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. उलट त्या ऑक्सिजनकडे आधीपासून इलेक्ट्रॉन्स आहेच, प्लस हा अल्किल पण इलेक्ट्रॉन देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय होतं, स्टेबल तर होतच नाही, उलट अजून जास्त काय झालेला असतो, अनस्टेबल झालेला असतो. म्हणजे मला सांगा, हायड्रोजन दिल्यानंतर जर अनस्टेबल होत असेल तर तो हायड्रोजन देईल का बरं, नाही देणार तो हायड्रोजन, किंवा देणार असेल तर खूप खूप स्लोली हायड्रोजन देईल. पण आपण जर ऍसिड स्ट्रेंथ कम्पेअर केली तर फेनॉल पटकन हायड्रोजन देऊन टाकतो लगेच. पटकन का देतो, कारण हायड्रोजन दिल्यानंतर त्याचा जो उरलेला पार्ट असतो ना, फेनॉक्साइड आयन, तो रेझोनन्समुळे काय झालेला असतो, स्टेबल होतो. त्यामुळे त्या फेनॉक्साइड आयनला काहीच प्रॉब्लेम नाही हायड्रोजन देण्यामध्ये, तो इझिली हायड्रोजन देऊन टाकतो. पण तसं आपण विचार केला अल्कोहोलच्या बाबतीत, तर अल्कोहोल त्याचा हायड्रोजन इझिली नाही देत. का देत नाहीये, कारण त्याने हायड्रोजन देण्यामुळे जे इथॉक्साइड तयार होतं, हे इथॉक्साइड कसं असतं, हे अनस्टेबल असतं. ते अनस्टेबल का असतं, ते स्टेबल का नाही होत, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं लोकेशन चेंज करणं पॉसिबलच नाहीये. या केसमध्ये मी असं पण म्हणू शकतोय की इट इज नॉट पॉसिबल टू चेंज द लोकेशन ऑफ इलेक्ट्रॉन. या केसमध्ये आपण असं बोलू शकतोय की इन केस ऑफ इथॉक्साइड आयन वी आर नॉट एबल टू मूव्ह दॅट निगेटिव्ह चार्ज, और वी कॅन से इलेक्ट्रॉन. का मूव्ह करू शकत नाही, कारण रेझोनन्स होत नाही तिथे. आणि याच्या बाबतीत पॉझिटिव्ह पॉईंट काय भेटला, की याला एक मोठी रिंग भेटली,
मोठी रिंग भेटल्यामुळे इथे काय झालं, भरपूर सारे रेझोनन्स स्ट्रक्चर तयार झाले. असे भरपूर सारे रेझोनन्स स्ट्रक्चर होतात. जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतील तेवढी स्टॅबिलिटी वाढत असते. ठीक आहे. आणि म्हणून तर आपण इथे म्हणू शकतो की फेनॉल इज मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. मग अल्कोहोल तुम्ही मिथेनॉल घ्या किंवा इथेनॉल घ्या, कुठलं पण चालेल. समजलं का? कोणी विचारलं तर समजलं? हो सर. येस. ओके. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन, सिलेक्टेड क्वेश्चन विचारतोय, असं नाही की सगळे सॉल्व्ह झाले पाहिजे. काही काही क्वेश्चन विचारतोय. मी तुम्हाला एक सिम्पल क्वेश्चन विचारतोय की सपोज तुम्हाला लिहून दाखवायची रिॲक्शन, आणि रिॲक्शन कोणाची लिहून दाखवायची, महत्वाचा पॉईंट इथे मेन्शन करतोय. ब्रोमीन इन, ही बहुतेक परवाच्या दिवशी घेतली होती आपण. ब्रोमीन इन कार्बन डायसल्फाइड विथ फेनॉल. ओके, विथ फेनॉल अशी रिॲक्शन आहे. ऋषिकेश काय म्हणतोय, सर कोणता टॉपिक? ऋषिकेश, तो आता आला का? बघ, आजचं जे लेक्चर आहे ना, हे सगळं Q&A सेशन आहे, क्वेश्चन अँड आन्सर सेशन आहे. आजचं क्वेश्चन आन्सर सेशन आहे. क्वेश्चन फक्त मी तुम्हाला देतोय, आन्सर मीच सांगतोय तुम्हाला. फक्त तुम्ही स्वतःला विचारायचं की याचा आन्सर तुम्हाला जमतंय का, आणि जज करा स्वतःला की आपल्या ह्या क्वेश्चनचे आन्सर जमतायत की नाही जमत आहे. नसेल जमत तर प्रोसेस करा, काम करा, त्याच्यावर वर्कआउट करा. जमत असेल तर वेल अँड गुड. आताचा क्वेश्चन असा आहे की वी हॅव टू राईट द रिॲक्शन फॉर ब्रोमीन इन कार्बन डायसल्फाइड विथ फेनॉल. म्हणजे रिॲक्शन अशी आहे, ब्रोमीन रिॲक्ट्स विथ फेनॉल इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड. सो याची आपल्याला लिहायची आहे रिॲक्शन. ओके. आता आठवण्याचा प्रयत्न करा की याची रिॲक्शन कशी झाली होती, काय झाली होती, एकच प्रोडक्ट मिळालं होतं का 2 प्रोडक्ट मिळाले होते, हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुम्ही विचार करत राहा, मी त्याला एक्सप्लेन करतो लगेच. मी आन्सर लिहायला सुरुवात करतोय. ओके. बघा, याचं मी तुम्हाला आन्सर मेन्शन करतोय की कशा पद्धतीने रिॲक्शन होते. आता फेनॉल सोबत रिॲक्शन करायची आहे तर ऑब्व्हियसली आपण ॲटलिस्ट तेवढा फेनॉल तर ड्रॉ करणारच आहोत. दिस इज अन फेनॉल. आणि या फेनॉलमध्ये आपण रिॲक्शन करतोय ब्रोमीनची इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड सोबत. ओके. आणि इथे खूप लो टेम्परेचर असतं, अप्रॉक्सिमेटली 0 डिग्री सेल्सिअस और वी कॅन से 273 केल्विन टेम्परेचर. या कंडिशनला आपल्याला हा फिनॉल 2 टाइम्स घ्यायचा आहे, ब्रोमीन पण घ्यायचा आहे 2 टाइम्स, जेणेकरून तुम्हाला इथे 2-2 कंपाऊंड मिळतील. त्यातला एक जो फेनॉल आहे त्याच्या ऑर्थो पोझिशनला अटॅक होणार ब्रोमीनचा, प्लस अजून एक फेनॉल तुम्हाला मिळणार, अजून एक फेनॉल तुम्हाला मिळतोय ज्या फेनॉलच्या पॅरा पोझिशनला अटॅक होणार ब्रोमीनचा, प्लस तुम्हाला 2 टाइम्स काय भेटतं आहे, HBr. आता इथे जे कंपाऊंड फॉर्म झाले, दिस इज ओ ब्रोमो फेनॉल, O bromophenol, and this is P bromophenol. This is P bromophenol. ओके. आता माझा क्वेश्चन तर ठीक आहे, इथे क्वेश्चनचं आन्सर संपलं. पण जर मी तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारला की मला फेनॉल पासून मिळवायचं आहे हे कंपाऊंड, मला फेनॉल पासून हे कंपाऊंड मिळवायचं आहे. या कंपाऊंडचं नाव काय आहे? 2,4,6 ट्रायब्रोमो फेनॉल. या मॉलिक्युलचं नाव आहे 2,4,6 ट्रायब्रोमो फेनॉल. फेनॉलला 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करावं लागेल, हा एक क्वेश्चन आहे. पुन्हा कोण सांगतंय का बघू? 3Br2 ऍड करायचं. हा, चला 3Br2 ऍड करायचा. पण हे 3Br2 ऍड करायचं हे मला कसं काय कळेल? म्हणजे काहीतरी एक शब्द असतो, तो शब्द त्यांनी द्यायला पाहिजे, जो लिहायचा आपल्याला, अजून एरोच्या वरती लिहायचं आपल्याला काहीतरी. चला मी सांगतो. इथे सगळ्यात महत्वाचा वर्ड कुठला आला पाहिजे? ब्रोमीन वॉटर हा शब्द आला पाहिजे. जर ब्रोमीन वॉटर हा शब्द आला तरच तुम्ही इथल्या ब्रोमीनला एक्सेस क्वांटिटीमध्ये घेऊ शकतात, अदरवाईज तुम्ही एक्सेस क्वांटिटीमध्ये घेऊ शकत नाही. ब्रोमीन वॉटरचा अर्थ काय असतो? ज्या वॉटरमध्ये ब्रोमीन खूप लार्ज क्वांटिटीमध्ये डिझॉल्व्ह करून टाकलाय त्याला आपण सिम्पली म्हणतो ब्रोमीन वॉटर. जर ब्रोमीन वॉटर शब्द आला तरच तुम्ही इथे 3 टाइम्स ब्रोमीन घेऊ शकताय. आणि मग 3 टाइम्स ब्रोमीन घेतला तर त्यातले टोटल ब्रोमीनचे ॲटम होतात 6, 1, 2, 3, 4, 5,
अँड 6. या 6 ब्रोमीन पैकी हे 3 ब्रोमीन अटॅक करतात ऑर्थो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, आणि तिथून 3 हायड्रोजन बाहेर पडतात. ते हायड्रोजन कंबाईन होतात या ब्रोमीन सोबत, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतं, थ्राईस HBr मिळतं. दॅट्स इट. ओके, आता एक पुढची क्वेश्चन. हे समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, चल पुढचा आता क्वेश्चन मी घेतोय. ओके, पुढचा क्वेश्चन असा आहे, एकच मिनिट. हां, पुढचा क्वेश्चन मी असा विचारलाय तुम्हाला की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ dilute nitric acid. What is the action of dilute nitric acid on phenol? असं मी सिंपल क्वेश्चन विचारलाय. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड ऑन फिनॉल? याची तुम्हाला पुन्हा रिॲक्शन्स लिहून दाखवायचे. व्हॉट इज द ॲक्शन म्हणजे येस ऋषिकेश. सर सांगू का? अच्छा, सांगायचं. व्हेरी गुड. येस. सर ऑर्थो आणि पॅरा ग्रुपला नायट्रो ग्रुप अटॅच होईल. सेपरेट का एकाच स्ट्रक्चर मध्ये? सेपरेट. व्हेरी गुड, परफेक्ट. सो इथे आपण यूज करतो आहे फिनॉल, आणि या फिनॉल मध्ये आपण यूज करतोय डायल्यूट नायट्रिक ॲसिड, ज्याला मी लिहिताना OHNO2 असं मेन्शन करतो. आणि हे ॲसिड जे आहे ते कसं आहे, डायल्यूट नायट्रिक ॲसिड आहे. ओके, डायल्यूट नायट्रिक ॲसिड टाकलं तर तुम्हाला दोन सेपरेट मॉलिक्यूल मिळतात, ज्याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला NO2 ग्रुपचा अटॅक होतो. इथे अटॅक होणार NO2 ग्रुपचा, प्लस अजून एक जण आहे त्याच्यामध्ये पॅरा पोझिशनला अटॅक होणार NO2 ग्रुपचा, प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार ट्वाइस H2. ओके, हा जो कंपाऊंड फॉर्म झालाय दिस इज O नायट्रोफेनॉल अँड सेकंड इज P नायट्रोफेनॉल. आता सेम क्वेश्चन मी तुम्हाला विचारला, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ concentrated HNO3? What is the action of concentrated HNO3 on phenol? तर सांगा बरं, याचा आन्सर तुम्ही काय सांगणार? सर दोन्ही ऑर्थो पोझिशनला आणि एका पॅरा पोझिशन. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला पुन्हा इथे फिनॉल काढायचं आहे. फिनॉलमध्ये नायट्रिक ॲसिड टाकायचे. नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे HNO3, त्याला आपण लिहिताना लिहितोय OHNO2. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कसं आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड असतं तेव्हा आपल्याला हे 3दा लागतं. त्याच्यामध्ये हा जो NO2 ग्रुप आहे हा 3 टाइम्स आहे. हा अटॅक करायचा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, जेणेकरून मला प्रोडक्ट मिळेल लाईक दिस. ओके, ऑर्थो ग्रुपला NO2, ऑर्थो ग्रुपला NO2, इथल्या सुद्धा ऑर्थो ग्रुपला NO2. अशा पद्धतीने म्हणजे मॉलिक्यूल फॉर्म झालाय. त्या मॉलिक्यूलचं नाव आहे 2,4,6 ट्राय नायट्रोफेनॉल. ओके, मला तर सांगा 2,4,6 ट्राय नायट्रोफेनॉल मी तुम्हाला अजून एक नाव सांगितलं होतं, पिक्रिक ऍसिड. व्हेरी गुड. त्यालाच काय म्हणतात, पिक्रिक ऍसिड. इट इज कॉल्ड ॲज पिक्रिक ऍसिड. ओके, चल हा आता क्वेश्चन झाला आपला. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. ओके, मी तुम्हाला एक कॉमन क्वेश्चन विचारतोय आता. बघा, आयडेंटिफाय करता येतं का क्वेश्चन? एक मिनिट, या स्लाइड संपल्या परत. एक मिनिट, मी स्लाइड ऍड करून घेतो. ओके, पुढचा क्वेश्चन असा आहे की एक बघूया किती फास्ट कोण आन्सर देत आहे. एक रिएक्शन मी तुम्हाला दाखवतोय. रिएक्टंट साईडला आहे फेनॉल, नावच लिहितो फक्त फेनॉल. आणि त्या रिएक्शन मध्ये प्रोसेस करून झाल्यानंतर जे प्रॉडक्ट फॉर्म होतंय त्या प्रॉडक्टचं नाव आहे सॅलिसिल्डिहाइड. ओके, रिएक्टंट आहे फेनॉल, प्रॉडक्ट आहे सॅलिसिल्डिहाइड. तर या रिएक्शनचं नाव काय आहे? चल ऋषिकेश.
रिमर टिमन रिॲक्शन. व्हेरी गुड. या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? रिमर टिमन रिॲक्शन. आता काही पूर्ण नाव लिहित नाही मी, फक्त एक क्रॉस क्वेश्चन. बघा आजचं सेशन खूप इंटरेस्टिंग आहे. आजचं सेशन इंटरेस्टिंग का बरं आहे? कारण तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारा की तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर जमतायत का? एखादा मुलगा आन्सर देतोय किंवा 2 स्टुडंट आन्सर देतोय, बाकीचे आन्सर देत नाही. पण बाकीच्यांनी याच्यावरती थिंक करा की आपल्याला कालच झालेला टॉपिक नाही आठवत आहे ना, म्हणजे आपण प्रिपरेशन नाही करत आहे. आपण फक्त ऑनलाईन क्लास करतोय, पण तुम्ही स्वतः नोट्स काढत नाहीये किंवा त्या टॉपिकवरती तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस करत नाहीये. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. या सगळ्या तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील. ओके. आता एक क्वेश्चन असा आहे, ज्याच्यामध्ये होतं असं आहे की द रिॲक्शन विच कन्वर्ट फिनॉल इंटू सॅलिसिलिक ऍसिड. नेम द रिॲक्शन which convert phenol into salicylic acid. Name the reaction which convert phenol into salicylic acid. Kolbe's Kolbe's Yes, reaction. this is an Kolbe's reaction. या रिॲक्शनला काय बोलतात? Kolbe's reaction. ओके. तर कालचं तुम्ही व्हिडिओज अपलोड नाही केला अजून युट्यूबवर. हा, कालचा आणि आजचा अपलोड होऊन जाईल, डोंट वरी. अरे होतं काय माहिती का, तुमचे मेसेज मी बघतो, अजून 2-3 स्टुडंट आहेत त्यांचा पण मेसेज येतो की सर व्हिडिओ अपलोड करा. प्रॉब्लेम फक्त एकच होतो की सकाळी एकदा निघाला ना 8-8:30ला, नंतर मी डायरेक्टली 7:30लाच म्हणजे किंवा 7ला घरी पोहोचणार आणि मग 7 नंतर लगेच फ्रेश होणार, बाथिंग करणार, लगेच 7:30ला लेक्चर चालू होऊन जातं. मग या वेळेमध्ये ना व्हिडिओ अपलोड करणं, लॅपटॉप ऑन करणं, या सगळ्या गोष्टी होत नाही. मग रात्री डायरेक्टली 9 किंवा 10 नंतर वेळ मिळतो, 10, 10:15 नंतर. तेव्हा लक्षात राहिलं ठीक आहे, आणि तेव्हा लॅपटॉप जर क्लोज झाला तर पुन्हा होती त्याला सकाळी बघू. सकाळी असं होतं की उठून लगेच निघून जातो मी. चला आज अपलोड करून टाकतो, कालचं पण आहे आजचं पण. तर ऍक्च्युली काय होतं की क्लासवरून यायला उशीर होतो हो सर, 8 हो, 8:30 ऍक्सेप्टेड, वाजता. नो प्रॉब्लेम, ऍब्सोल्युटली करेक्ट. फक्त काही प्रॉब्लेम नाहीये, हरकत नाही. कालचं फक्त काय झालं, आय थिंक कालचं लेक्चर बहुतेक 39 मिनिट्सच रेकॉर्ड झाले ते. त्यातलं ना 20 मिनिटाचं रेकॉर्डिंग झालंच नाही कुठलं तरी. माझ्याकडनं चुकून तो 2 नंबर दाबला गेला, मी सेट केलं तसं. तर नेमकं 39 मिनिट्सचं रेकॉर्ड झालंय आणि पुढच्या 20 मिनिटाचं रेकॉर्डिंग झालंच नाहीये. मग ते पण हो करून सर, टाकतो. बरोबर. कालचं नाही, सॉरी, ते परवाचं होतं वाटतं. परवाचं होतं ते, येस. चला पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला विचारतोय. विल्यमसन नाही झालं आपलं अजून. हा चला, एक क्वेश्चन मी तुम्हाला असं विचारतोय, हाऊ फॉलोइंग कन्वर्जन is carried out. Carried out. How following conversion is carried out? पहिला क्वेश्चन आहे, प्रोपिन टू ऑइल, असा क्वेश्चन आहे. बघा त्यांचं असं म्हणणं आहे की हे कन्वर्जन कसं करता येईल तुम्हाला, हे तुम्ही कन्वर्जन कसं कराल. एक दिलंय प्रोपिन टू प्रोपेनॉल किंवा प्रोपिन टू प्रोपेन टू ऑइल. तर विचार करा, हे हे कन्वर्जन आपण कशा पद्धतीने करणार. नंतर पुढचा क्वेश्चन विचारतो आहे, बेन्झिल क्लोराइड टू बेन्झिल अल्कोहोल, हे सुद्धा कन्वर्जन तुम्ही कसं करणार याचा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि तिसरा क्वेश्चन असा आहे, इथिल मॅग्नेशियम क्लोराइड टू प्रोपेन 1 ऑइल, हे 3 कन्वर्जन तुम्ही कसं कराल असं त्यांचा क्वेश्चन आहे. चला मी आता एक काम करतो, आता हे सेशन एंड अप करतो आणि लगेच त्याच लिंकला क्लिक करा आणि पुन्हा कनेक्ट करा.
हां येस कंटिन्यू. चला आता तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारत राहा. मी तुम्हाला क्वेश्चन दिलं आहे. तुम्ही स्वतःला विचारा की या क्वेश्चनचं आन्सर काय असेल, कसं करावं लागेल, थोडंसं थिंक करा याच्यावरती. स्वतःच्या ब्रेनला क्वेश्चन विचारत राहा की हाऊ वी कॅन डू दिस कन्व्हर्जन. मग तर मी एक्सप्लेन करतोच आहे. तुम्हाला एक्सप्लेन केल्यावरती कळेल की हां अशा टाईपचं आपण केलंय काही ना काही सॉल्व्ह केलं आहे. ओके. सो चला मी पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला सर ट्राय करू का? हां येस. सर प्रोपिन मध्ये ॲक्वेस KOH टाकायचं. ओके. नाही सर HBr टाकायचं इन प्रेझेन्स ऑफ पॅरॉक्साईड, मग अँटी मार्कोनिकॉफ रूलने येऊ हं. शकतं. पण मग ती मग बरं प्रोपेन बघ आता तू जे सांगितलं लिहून काढतो मी ते. तू जे बोलला ते मला कळलं. तुझं असं म्हणणं आहे की समजा मी ते दाखवतोय CH3 CH डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये तुम्ही ऍड करून द्या आधी HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड अशी जर मी रिॲक्शन केली तर मला प्रॉडक्ट मिळणार आहे. आता हे खूप सांगायची गरज नाही की याच्यामध्ये काय घडतं. हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. अँटी मार्कोनिकॉफ रूलनुसार निगेटिव्ह पार्ट हा अशा कार्बनकडे जातो ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त असतं. कारण हे अँटी मार्कोनिकॉफ रूल आहे. पेरॉक्साईड इफेक्ट आहे. याला आपण खरॅश इफेक्ट, खरॅश मायू इफेक्ट सुद्धा म्हणतो. सो जेणेकरून मी डायरेक्टली प्रॉडक्ट दाखवतोय CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 Br असं कंपाऊंड मिळेल. आता सांग आपलं सर मग हां पॅरॉक्साईड नाही टाकायला लागणार, मग नुसतं ह्याच्याने होईल. समजा मी पेरॉक्साईड नाही टाकलं. चला समजा मी पेरॉक्साईड नाही टाकलं. पेरॉक्साईड काढून टाकलंय. पेरॉक्साईड काढून टाकलं तर मला हे कंपाऊंड नाही मिळणार. कंपाऊंड कुठलं मिळेल त्याचा विचार करा. मी कंपाऊंड लिहितोय आता. कंपाऊंड मला असं मिळेल का CH3 CH3 Br असं कंपाऊंड मिळेल का? डेफिनेटली येस. असंच कंपाऊंड मिळेल. पण मला तर प्रोपेन टू ऑइल पाहिजे ना. सर त्याच्यात H2O टाकलं तर हां करेक्ट. आता हे हे कोणी सांगितलं होतं त्यांना कळलं का की आपला प्रॉडक्ट काय पाहिजे? प्रोपेन टू ऑइल पाहिजे आहे. हां करेक्ट हर्ष करेक्ट. आपण यावेळी सॉल्व्ह करणार. बघ आता हे सांगतो. तर ही जी मेथड आहे ही नाही चालणार कारण आपल्याला जे प्रॉडक्ट हवे तेच भेटत नाही आपल्याला. ओके मग आता ही सॉल्व्ह कशी करायची? दिस इज अ रॉंग वे. विल सॉल्व्ह इट बाय दिस वे. CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस याच्यामध्ये ऍड करायचंय ऍसिडिफाईड वॉटर. ऍसिडिफाईड वॉटर म्हणजे आपण सिंपल लिहितोय HOH. आता बघा अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. The negative part of reagent is attached to that carbon which carries less number of hydrogen. हा OH तुम्हाला जोडायचा या मधल्या कार्बनकडे. तर ऑब्व्हियसली हा H असेल तो जाणार या CH2 कडे. जेणेकरून मला प्रोडक्ट असं मिळेल CH3 CH सिंगल बॉन्ड CH3 आणि इथे कोण जोडला OH. या मॉलिक्यूलचं नाव काय आहे? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज प्रोपेन टू ऑइल. दिस इज द करेक्ट वे. समजलं का? समजलं सगळ्यांना कसं सॉल्व्ह केलंय? येस सर. हा हो ऋषिकेश सर. काय म्हणतोय? ऋषिकेश ॲक्वेस केओएचचा कसं काय कनेक्शन जोडते ते मला सांगतं बरं. सर नाही ते चुकून टाकलं. बरं पण ते सुद्धा चालणार आहे. मी मुद्दाम तुला विचारलं की तुला कसं काय सुचलं हे ॲक्वेस केओएच टाकणं. तर समजून सांगतो ते पण चालणार आहे. आता ते कसं चालेल माहिती का? बघा मला सांगा हा पहिलं जे आन्सर सांगितलं होतं ते कोणी सांगितलं होतं? सर मीच सांगितलं. ऋषिकेश तूच का? हो सर. अरे यार ते नावं का दिसत नाही मला तुमच्या इथे? ठीक आहे जाऊ दे. मला एक सांगू ऋषिकेश तू मला इथे पुढे कंटिन्यू बोलायला पाहिजे होतं की सर का नाही चालणार ही रिॲक्शन. मी याच्यामध्ये पुढे काय टाकतो माहिती का? मी पुढे केओएच टाकतो याच्यामध्ये. बघा तुम्हाला समजून सांगतो मी आता की पहिली पण रिॲक्शन चालणार होती पण मी तुम्हाला तिकडे का नाही घेऊन गेलो माहिती का? ते पण सांगतो का नाही सांगितलं त्याच्याबद्दल. तुम्हाला मी असं का सांगितलं की रिॲक्शन नाही चालणार त्याचं रिझन सांगतो. हे 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 खालचं ठीक आहे. खालचं आपलं एक्सप्रेशन झालंय त्याला काढून टाकतो इथे. ओके. तर बघा आता काय झालंय पहिल्या स्टेपमध्ये जर आपण बघितलं तर ऑलरेडी आपण अर्धा पार्ट संपवलाय. तुम्ही याच केमिकलमध्ये हे जे फॉर्म झाले ना हे जे फॉर्म झालंय हे जे तुम्ही तयार केलंय याच्यामध्येच काय टाका आयदर KOH टाका किंवा NaOH टाका. समजा तुम्ही याच्यामध्ये ॲक्वेस NaOH टाकला तर काय प्रोसेस होते? ब्रोमीन इज गोइंग टू सबस्टिट्यूटेड बाय OH सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH CH3 OH. झालं तर प्रोपेन टू ऑइल. तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की सर याच्यामध्येच पुढे याला टाका ना.
परंतु मला माहिती आहे की इट्स अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये आपण ब्रोमिनला रिप्लेस करून OH टाकू शकतोय. मग अशी कुठली रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ॲक्वेस NaOH टाकणं गरजेचं आहे. शेवटी आपल्याला पुन्हा प्रोडक्ट कसं मिळालंय, सेमच मिळाला. मग या दोघंही रिॲक्शन करेक्ट आहे. पण मी तुम्हाला मुद्दाम विचारलं की ही रिॲक्शन केल्यामुळे मला तर फक्त एवढंच प्रोडक्ट मिळालं ज्याचं नाव आहे 2-ब्रोमोप्रोपेन. आपण इथेच थांबलो होतो मुद्दामून. मग मला तुमच्याकडनं हे एक्सपेक्टेड होतं की तुम्ही पुढचं पण सांगायला पाहिजे होतं, तर मला चाललं असतं. मग हे कन्व्हर्जन करण्यासाठी तुम्ही 2 वेने दाखवू शकताय. बट या दोघांपैकी सेकंडलाच प्रायोरिटी का द्यायची? मग पहिल्याला प्रायोरिटी का द्यायची नाही आपण? सर सेकंड 1 स्टेप मध्ये होऊन जाते. हा, दॅट्स इट. केमिकल कमी लागतायत, वॉटर ऍड करून रिॲक्शन होते आहे. मग एवढं डिफिकल्ट रिॲक्शन का करायच्या? जितक्या नंबर ऑफ स्टेप्स वाढतात तेवढा टाइम कन्झ्युम होतोय, एनर्जी वापरली जाते, केमिकल वापरले जात आहेत. सो इंडस्ट्रियल पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आपल्याला असं शिकवलं जातं की तुम्ही अशा रिॲक्शन मॉडिफाय करा ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ स्टेप सुद्धा कमी असतील. मग आपण प्रेफरन्स कोणाला दिला पाहिजे? स्टेप नंबर 2 ला. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, पहिलं काही चुकीचं नाही, पहिलं पण बरोबरच आहे. ओके, हे झालं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. आता दुसरा क्वेश्चन असा आहे, बेन्झिलिक क्लोराईड टू बेन्झिलिक अल्कोहोल. त्याच्या पुढच्या पेजवरती मी घेतोय. बेन्झिलिक क्लोराईड टू बेन्झिलिक अल्कोहोल. बरं, कोणी सांगेल का मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता कसं करायचं? सर त्याच्यात NaOH ऍड क्लोराइड करायचं. मध्ये NaOH ऍड करायचं. Very good. प्रेझन्स ऑफ पहिले क्वेश्चन असा आहे की बेन्झिलिक क्लोराईड दाखवता कसं? मी सांगतो, डोंट वरी. आधी बेन्झिन काढणार आपण, इथे जोडणार CH2, याला जोडणार क्लोराईड. हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे बेन्झिलिक क्लोराईडचं. या बेन्झिलिक क्लोराईड पासून तुम्हाला काय मिळवायचं आहे? बेन्झिलिक अल्कोहोल मिळवायचं आहे. बेन्झिलिक अल्कोहोल दिसायला कसं असतं? CH2OH. बघा, अशा पद्धतीचं कन्व्हर्जन करायचं आहे. पण हे एवढं इझी आहे का की क्लोरीन इज गोइंग टू सबस्टिट्यूट बाय OH ग्रुप? जेवढं बोलतो तेवढं डिफिकल्ट, एवढं इझी नाही येते. मग ही रिॲक्शन कशा पद्धतीने होते हे मला कोणी सांगेल का? NaOH कोणतरी बोललो होतं बघा, NaOH वगैरे. ऍसिडिफिकेशन. हा, तर समजून सांगतो ही रिॲक्शन कशी करायची. बघा, इथे होता क्लोरीन. सगळ्यात पहिली स्टेप आहे की याच्यामध्ये तुम्ही NaOH टाका, जेणेकरून काय होईल, क्लोरीनला आपण सबस्टिट्यूट करू आणि त्याच्या जागेवर तो जाणार ONA. इथे एक तुम्हाला इंटरमिजिएट मिळेल, ते काय आपला मेन कंपाऊंड नाही, इंटरमिजिएट आहे, जो दाखवायला असं दाखवणार ONA. या ONA मध्ये पुढे काय टाकायचं? हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचं. हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतं? Na ला सबस्टिट्यूट करतं आणि त्याच्यावरती H पोहोचतो, जेणेकरून मला कंपाऊंड मिळणार लाईक दिस, CH2OH प्लस बाय प्रोडक्ट काय मिळेल मला? NaCl. हा जो तयार झाला हा आपला मेन कंपाऊंड, ज्याला आपण काय बोलतोय? बेन्झिलिक अल्कोहोल. समजलंय कशी रिॲक्शन केली? हो येस सर. सर. समजलं. ओके, आता पुढचं काय होतं रिॲक्शन? एक मिनिट. हा, इथिल मॅग्नेशियम क्लोराईडला मला कन्वर्ट करायचं आहे प्रोपेन 1 OL. इथिल मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, आता ही एक प्रकारची ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट आहे आणि ही रिॲक्शन कशी झाली तू समजून सांगतो. बघा, आपण एक अल्डिहाइड यूज केला होता, जो अल्डेड असा होता, C डबल बॉन्ड OH, ज्याचं नाव होतं फॉर्मल्डिहाइड. आणि या फॉर्मल्डिहाइड मध्ये मी ऍड करतो आहे इथिल मॅग्नेशियम क्लोराईडला. इथिल मॅग्नेशियम क्लोराईड दाखवायचं कसं? CH3 CH2 MgCl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मी तुम्हाला असं दाखवायचं बघा, हा जेवढा पण अल्किल ग्रुप आहे या पूर्णच्या पूर्ण अल्किल ग्रुपचा अटॅक करायचा या कार्बोनिल कार्बनवरती, तेव्हा इलेक्ट्रॉन शिफ्ट होता ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनकडे तो निगेटिव्ह चार्ज. एकदा की त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आला तर हा MgCl त्या निगेटिव्ह कडे काय होतो? अट्रॅक्ट होतो. ते दाखवायचं पुढच्या स्टेपला. HCH आहे तसंच इथे अटॅक केला इथिल ग्रुपने, तो दाखवून द्या CH2 CH3. वरच्या साईडला झाला OMgCl. या कंपाऊंड मध्ये काय टाकायचं? वॉटर मॉलिक्यूल टाकायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. आता आपण काय ऐकलं तर आठवण्याचा प्रयत्न करा. कोण सांगितलं मला? आता इथून पुढची स्टेप काय आहे? नाही आठवत. MgCl ला रिप्लेस करा, सबस्टिट्यूट करा. त्या MgCl च्या जागेवरती कोणाला टाकून द्या?
H ला टाकून द्या, जेणेकरून कंपाऊंड मला मिळेल. बघा लिहायला मी सुरुवात करतोय, CH3 CH2. या कार्बनकडे हे 2 हायड्रोजन आहे ते एकत्र करून टाका. इथे लिहितो आहे मी CH2 आणि त्याच्या वरती आहे O. इथून MgCl बाहेर काढा. MgClच्या जागेवरती कोणाला पाठवा? H ला पाठवा. इथे मिळालं मला H प्लस बाय प्रोडक्ट काय मिळेल मला? MgCl आणि इथला वॉटर मधला OH. ओके, मला सांगा या मॉलिक्युलचं नाव काय आहे? प्रोपेन 1 ऑल. येस, Propane प्रोपेन one 1 oil. ऑइल, जो आपण नेहमी क्लासरूम मध्ये कसं लिहितो, CH3 CH2 CH2 OH. दिस इज प्रोपेन 1 ऑइल. सो प्रोपेन 1 ऑइल मिळवायचं असेल तर इथिल मॅग्नेशियम क्लोराईडला कोणासोबत रिॲक्ट करावं लागेल? तुम्हाला रिॲक्ट करावं लागेल फॉर्मलडिहाइड सोबत. फॉर्मलडिहाइडला दुसरं नाव काय आहे? द नेम ऑफ मॉलिक्युल इज मिथॅनॉल. बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री एकदम स्ट्रेट फॉरवर्ड जे आपण शिकतो ना, तर क्वेश्चन आन्सर MCQs हे सॉल्व्ह करताना कळतं की हो डिफिकल्टीज येत आहेत. सो मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतोय आज, तुम्ही काय करा, ॲटलिस्ट ट्राय करा, सुरुवात करून द्या. जो टॉपिक आज कव्हर होतोय ना, जो टॉपिक कव्हर होतोय त्या टॉपिकवरती तुम्ही घरी प्रॅक्टिस करा ॲटलिस्ट 30 मिनिट्स डेली. 30 मिनिट्स डेली तुम्ही काय करा, MCQ सॉल्व्ह करा. 30 मिनिट्समध्ये 5 MCQ होऊ द्या, 6 MCQ होऊ द्या, 10 MCQ होऊ द्या, 2 MCQ होऊ द्या. आणि विशेष म्हणजे बघा गोष्टी खूप सोप्या झाल्या. म्हणजे कधी कधी काय होतं, समजा तुम्हाला एखादी MCQ जमत नाहीये, तुम्ही पुन्हा माझी वाट बघणार, अजून दुसऱ्या टीचरची वाट बघणार. एवढा वेळ पण नाही तुमच्याकडे. वाट बघणार, समजून सांगणार, टीचर घाईत असतात निघून जातील. किंवा मला पण समजा मी तुम्हाला समजा एखादा क्वेश्चन विचारला, तुम्ही मला सांगितला क्वेश्चन एखादा, समजा तुम्हाला जमतोय नाही जमत आहे, डिफिकल्टी मला पण येऊ शकते. मग तुम्ही काय करायचं, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहे प्ले स्टोअरला, जे तुम्हाला सांगायची गरज नाही. सांगा बरं कुठले कुठले ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला जे तुम्हाला MCQ फक्त फोटो काढून पाठवायचा आहे किंवा अपलोड करायचा आहे? असे कुठले कुठले ऍप आहेत? ओन अकॅडमी आहे, ब्रेनली आहे, डाउटनट आहे. डाउटनट आहे. सर गुगल वर पण होऊन जातं. गुगल पेक्षा ना डाउटनट बेटर आहे. म्हणजे गुगलला तर तुम्हाला 4 वेबसाईट मिळतील, डाउटनट यूज करा तुम्ही. डाउटनट आहे, त्यानंतर आस्क डाऊट असं काहीतरी एक ऍप आहे, मला माहित नाही एक्झॅक्टली, ते आस्क डाऊट काहीतरी आहे असं. तर हे असे प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती तुम्हाला जे बुक आहे ना तुमचं बुक मधला क्वेश्चन नंबर 3 आहे, तो क्वेश्चन आहे, त्याचा ऑप्शन ABCD आहे, हा क्वेश्चन आहे त्याचा फोटो काढायचा, अपलोड करून द्यायचा, तुम्हाला इमिजिएटली त्याचं व्हिडिओ सोल्युशन मिळतं. म्हणजे थांबायची वेट करण्याची गरज पण नाहीये. या सगळ्या गोष्टींचा यूज करून घ्या, मागे थांबू नका. क्वेश्चन आडलाय मग सोडून द्यायचा नाहीये, क्वेश्चनला कुठून तरी सॉल्व्ह करा. भरपूर सारे प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आहे, फक्त अनस्टॉपेबल राहा. हा, टार्गेट पब्लिकेशन पासून सुरुवात केली केदार तरी बेटरच आहे. टार्गेट पासून सुरुवात केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. स्टार्ट फ्रॉम टार्गेट पब्लिकेशन, हे तर बेस्ट असेल. पण थांबू नका, कंटिन्यू काही ना काही करतच राहा. ठीक आहे. मग आपण हे आजचं तर 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. आज आपण बरेचसे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करतोय. ओके, उद्या मी काय करेल, आपला जो रेग्युलर टॉपिक आहे ना तो बऱ्यापैकी कव्हर करून टाकेल उद्याच्या लेक्चरला. बघूया किती वेळ मिळतो उद्या पण. तो कव्हर झाल्यानंतर बहुतेक उद्या वार काय रे, आज काय वार आहे, वार सुद्धा आठवत नाही. फ्रायडे. उद्या शुक्रवार आहे. उद्या शुक्रवार आहे, बहुतेक मी सॅटर्डे संडेला कदाचित मुंबईला जाऊ शकतोय. आणि इन केस नाही गेलो तर तुमचं सॅटर्डेला एक एक्स्ट्रा लेक्चर होईल. आणि अल्कोहोल मी ऑलमोस्ट एंड करून टाकेल सॅटर्डेला एक्स्ट्रा लेक्चर झालं तर. ओके, पण ते अजून शुअर नाहीये. जर माझं जाणं फिक्स झालं तर प्रॉब्लेम होईल, तुम्हाला लेक्चर घेता येणार नाही. आणि जर इन केस मी गेलो नाही तर मी तुमचं सॅटर्डेला एक्स्ट्रा लेक्चर घेऊन टाकेल. शक्यतो अर्ली मॉर्निंग घेऊन टाकेल 8-9 वाजता, जेणेकरून मी फ्री होऊन जाईल, तुम्ही पण फ्री होऊन जाल. ठीक आहे. चला, जे मुलं लेट ठीक आहे, जॉईन सर. झाले त्यांनी आजचे सगळे क्वेश्चन आन्सर रेकॉर्ड बघून घ्या. नंतर रेकॉर्डिंग चालू आहे. हा बोला, कोणी बोलतंय का? सर सर, तुम्हाला क्वेश्चन 1 by 1. हा बोल ऋषिकेश. सर तुम्हाला क्वेश्चन पाठवलेत 2, ते सांगता का? बरं ठीक आहे, चालेल. आत्ताच पाहिजे का लगेच? नाही सर, तुम्हाला वेळ मिळेल एक तेव्हा. मिनिट, आत्ताच पाठवले का? मी हो तुमचे सर. नाव पण सेव्ह करून घेतो बरं का. तुझा मोबाईल नंबर शेवटी 398 आहे का? हो सर. हा, एक मिनिट. ऋषिकेश ना? हो सर. तुमचे नंबर पण मी लगेच सेव्ह करून घेतो काही मुलांचे. ऋषिकेश,
ऋषिकेश तू चिंचवड ब्रांच का शाहूनगर? शाहूनगर सर. एक मिनिट इथे शाहूनगर पण टाकून देतो. चिंचवड ब्रांच आहे. सर मी चिंचवड ब्रांच आहे. हो एक मिनिट. केदार ना? हो सर. शेवटी 195 आहे सर. हा तुझा नंबर मला हा शेवटी 195 आहे. साईबाबांचा फोटो आहे ना? हो सर. एक मिनिट. एक मिनिट. आय थिंक मम्मीचा मोबाईल आहे का तुझ्या? हो एक आईच आहे मिनिट. सर. मी तुझं नाव टाकतो इथे. बाय डिफॉल्ट नाव आलं तिथे केदार चिंचवड. डन. ठीक आहे ऋषिकेश पाठवून देतो सोल्युशन. ओके हो सर. चलो टुडे विल स्टॉप हियर गाइस. बाय एवरीवन. बाय सर. हा बोलतोय का कोणी अजून? हर्ष बोलतोय का? हा ऍक्च्युली ना तुम्ही जे डेली टॉपिक शिकवता ना हा मग त्याच्यावरती मी टार्गेट आणि एमटीसी करून टाकले म्हणजे आतापर्यंत जेवढं शिकलं तेवढं सगळं झालंय. व्हेरी तर गुड. तुम्ही एखादं म्हणजे एक नवीन पब्लिकेशन वगैरे सांगू शकाल तर म्हणजे त्याच्यावरती पण प्रॅक्टिस होईल. कारण की एमटीसी आणि टार्गेट 2 to 3 टाइम्स माझे रिवाइज करून पण झालंय. ग्रेट. हर्ष आता एक सांगू का मी तुला? तू काय कर. तू sir. एमटीजी आणि टार्गेट जर फिनिश केले असेल 2-3 टाइम्स तू फिनिश केले आहे तर मी तुला फक्त एकच सांगेल की जे एनसीईआरटी बुकलेट आहे ना ते रीड कर लाईन टू लाईन. आता नको काही जास्त करू. ओके सर. एनसीईआरटीचं बुक टेक्स्टबुक जे आहे ते लाईन टू लाईन रीड कर. त्यातला जो पॉईंट तुला वाटतोय इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याला हायलायटर यूज कर. 2-3 कलरचे हायलायटर घेऊन ये. इम्पॉर्टंट पॉईंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, लेस इम्पॉर्टंट किंवा काही स्किपेबल पॉईंट सोडून द्यायचा तो. असे हायलायटर त्याने मार्क करून ठेव. पूर्ण पुस्तक रीड करून टाक. म्हणजे जेवढं चॅप्टर आपलं झालंय तेवढं. ओके सर. तसंच कर. ठीक आहे. चालेल. चलो ओके. चलो बाय एवरीवन. बाय सर. बाय सर. आहे सर. बाय बाय.